आपल्याकडे विनोदाने असं म्हटलं जातं की बाबा साली आधी घरवाली. आता हे विनोदाने म्हटलं तोपर्यंत ठीक आहे, पण जर हे प्रत्यक्षामध्ये उतरलं आणि तसंच जर झालं तर मात्र कशा पद्धतीच्या अघटित घटना घडू शकतात हे आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं आहे. आता नागपूरच्या इतिहासामध्ये अशा काही भयंकर घटना घडलेल्या होत्या. आता त्याच्यापैकी एक घटना मी अगोदर सांगितलेली आहे. तर कमलाकर पवनकर यांचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणावरती व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि कदाचित तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला असेल. तर आता आज आपण बघणार आहोत नागपूरमध्ये घडलेली एक त्याच पद्धतीची दुसरी घटना. आता ही सगळी माहिती घेण्यासाठी आपल्याला 15 वर्ष अगोदर जावं लागेल. तर देवीदास बोबडे आणि लक्ष्मी बोबडे यांच्या 2 मुली होत्या. एक होती विजया, थोरली मुलगी आहे, तिचं वय साधारणपणे 20-25च्या आसपासचं आहे. आणि त्यांची धाकटी मुलगी आहे, तिचं नाव आहे अमिषा, हिचं वय साधारण 5-6 वर्षाचं आहे. अशा पद्धतीच्या या 2 मुली. आता यांच्या घरची परिस्थिती ही थोडीशी नाजूकच आहे. आणि आता यांची थोरली मुलगी जी आहे विजया, त्या विजयाची ओळख आलोक उर्फ चंदू अशोक माथुरकर, ह्याचं वय आहे साधारण 25-30 वर्षाचं. या तरुणाबरोबर ती होते. आता याच्याबरोबर ती ओळख होते, नंतर मग दोघंही चांगली मैत्री होते, मग प्रेम प्रकरणाला सुरुवात होते. आता यांचं प्रेम प्रकरण हे आजूबाजूला समजतं आणि नातेवाईकांचा यांच्या प्रेमाला किंवा यांच्या लग्नाला विरोध होतो आणि त्यामुळे मग विजया आणि आलोक हे दोघंही पळून जाऊन लग्न करतात, अमरावतीला सेटल होतात. आता तिकडे गेल्यानंतर हा आलोक टेलरिंगचं काम करायला त्याने सुरुवात केली आणि त्या ठिकाणी तो ते काम करत होता. त्याच्यातनं त्याला चांगले पैसे मिळत होते. एका बाजूला ते काम चाललेलं, दुसऱ्या बाजूला राजा राणीचा संसार चाललेला होता. आणि याच काळामध्ये यांना एक मुलगी झाली, त्या मुलीचं नाव ठेवलं परी आणि दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं साहिल. अशा पद्धतीनं आता हा चौकोनी परिवार झालेला आहे. चांगलं काम चाललेलं आहे, पत्नी चांगली आहे, पती चांगला आहे, सगळं काही सुरळीत चाललेलं. त्यानंतर मग त्यांनी अमरावतीमध्ये बँकेतून पण कर्ज काढलेलं होतं, घराचं बांधकाम केलेलं किंवा या सगळ्या गोष्टी आता सगळ्या बाजूनं त्यांचं चांगलं चाललेलं होतं. पण त्या ठिकाणी नंतर मग काय त्यांच्या म्हणजे ते जे कपडे बनवायचे ते कपडे विकायचे वगैरे किंवा कपड्यांच्या कारखान्याला सप्लाय करायची अशी माहिती समोर येते. तर यावेळेस काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा त्यांनी जे स्वतःचा उद्योग सुरू केला होता त्याला आग लागली किंवा तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे त्यांना अमरावती सोडायला लागलं. आणि मग साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी ते नागपूरला शिफ्ट झालेले होते. आता नागपूर या ठिकाणचं पाचपावली हा जो भाग आहे त्या भागामध्ये रंभाजी रोड त्या ठिकाणचा गोळीबार चौक आहे. त्या ठिकाणी बागल व्यायामशाळेच्या जवळ भिशीकर यांचं घर आहे आणि या घरामध्ये हे भाड्यानं राहत होते. हा परिवार भाड्यानं राहत होता आणि कपड्यांचा व्यवसाय करत होता. म्हणजे अशी माहिती मिळते की बाबा त्यांचा बंगाली सूट शिवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. आता लग्नाला इतकी वर्ष झाली होती आणि नंतर आता हे जवळजवळ 10-12 वर्ष 10-15 वर्ष झाली. त्यामुळे नातेवाईक मंडळी जी आहेत आता ती त्यांच्याबरोबर ती चांगलं वागायला लागलेली. हे पण त्यांच्याशी चांगले सगळ्यांशी चांगले संबंध झालेले होते. आता ही मंडळी ज्या ठिकाणी राहत होती त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती यांचे सासू सासरे राहत होते. म्हणजे नारायण निमजे यांची जी चाळ आहे त्या चाळीच्या दुसऱ्या मजल्यावरती सासरे देवीदास बोबडे आणि सासूबाई लक्ष्मीबाई या राहत होत्या आणि त्यांच्याबरोबरती त्यांची मुलगी अमिषा राहत होती. आता सासरे जे आहेत ते सिक्युरिटीमध्ये काम करतायत आणि सासूबाई ज्या आहेत त्या केटरिंगमध्ये काम करत होत्या. आता त्यांची जी मुलगी आहे त्यावेळेस ती मुलगी 5-6 वर्षाची होती आणि आता ती मुलगी साधारणपणे 18-19-20च्या आसपासची झालेली आहे. ही मुलगी 12वी नापास होती, पण अत्यंत फॅशनेबल आधुनिक पद्धतीनं राहणं किंवा स्वतंत्र विचार पद्धतीनं जगणं अशा पद्धतीची ती मुलगी होती आणि आता तरुणपणाच्या उंबरठ्यावरती आलेली आहे. आता शेजारीच तिच्या दाजीनं आणि तिच्या बहिणीनं अशा पद्धतीनं कपड्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केलेला आहे. बंगाली सूट शिवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं होतं. आता आपली बहीण आपल्या दाजीला मदत करते आणि त्यामुळे आता हे लोक म्हटले मग आता तू पण त्यांना मदत कर आणि त्यांना मग आपल्याच घरातली मंडळी असतील तर मग एकमेकांना चांगलं सहकार्य होईल. आणि नंतर मग आता ही मेहुणी जी आहे अमिषा ही सुद्धा त्या ठिकाणी काम करायला लागलेली आहे, दाजींला आणि बहिणीला मदत करायला लागलेली आहे. आता बघा, वयात आलेली मेहुणी आणि तिच्या वयापेक्षा दुप्पट
वयाचा असलेला पण अनुभवी असा हा दाजी. आता या ठिकाणी कपडे शिवता शिवता हळूहळू ते एकमेकांना शिवायला लागले. त्यानंतर शिलाई करता करता यांच्यामध्ये हातशिलाई सुरू झाली होती. हळूहळू आकर्षणाचा हा जो कपडा आहे तो कपडा वासनेंच्या धाग्यांनी बांधायला सुरुवात झाली आणि हे जे नातं होतं त्यांचं, त्या नात्याच्या मशीनवरती अनैतिक संबंधांचा सूट या ठिकाणी तयार व्हायला लागलेला होता. आता या सगळ्या पद्धतीचं हे सगळं त्यांचं चाललेलं होतं. दोघांनाही आपल्या नात्याचा विसर पडलेला होता, दोघांनाही आपल्या घरच्यांचा विसर पडलेला होता. दोघांनीही हिनं आपल्या आईवडिलांचा विचार केला नाही, हिनं आपल्या बहिणीचा विचार केला नाही, यानं आपल्या पत्नीचा विचार केला नाही, यानं आपल्या मुलाचा विचार केलेला नाही आहे. आणि ह्या दोघांच्यामध्ये आता अनैतिक संबंधाला सुरुवात झालेली आहे. दोघंही एकमेकांकडे प्रचंड आकर्षित झालेले आहेत. आता ही गोष्ट ज्यावेळेस पत्नीला कळते, अरे हाच का तो पती होता जो 10-15 वर्षापूर्वी आम्ही पळून गेलेलो होतो, एकमेकांवर प्रेम करत होतो, सगळं जग आमच्या विरोधामध्ये होतं, असं असतानाही आम्ही जिद्दीनं उभं राहिलो, संसार उभा केला, घरदार उभं केलं आणि इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि हाच पती आता अशा पद्धतीनं वागायला लागला. आता त्या पत्नीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, सासू सासऱ्यांनी सांगितलं, नातेवाईकांनी सांगितलं, घरातल्या बाकीचे भाऊ बहीण जे मंडळी असतील त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांनीही ऐकलेलं नाही किंवा त्या दोघांनीही हे समजून घेतलं नाही. आणि त्यामुळे मग यांच्या घरामध्ये आता वादाला सुरुवात झालेली आहे, भांडणाला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते चव्हाट्यावरती यायला लागलेलं आहे. आता यामुळे काय झालं, या आई वडिलांनी मग त्या मुलीला दुसरीकडे पाठवलं, इथं नको. पण आग कितीही विझली तरी त्याच्यामधून धूर मात्र निघतच होता. आता हा आलोक आपल्या मेहुणीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे गुरफटून गेलेला होता, अगदी वेडापिसा झालेला होता. त्याचं कामावरती लक्ष लागत नव्हतं, मुळामध्ये लॉकडाऊन होतं त्यामुळे काम नव्हतं आणि जे काय होतं ते सुद्धा नीट करत नव्हता किंवा त्याच्यावरती लक्ष नसल्यामुळे मग घरी मग त्या आर्थिक तंगी यायला लागली होती, अडचणी यायला लागल्या होत्या, कर्ज थकलेलं होतं किंवा भाडं थकलेलं होतं अशी पण माहिती समोर येते होत. आता या सगळ्यामध्येच हा पूर्ण वेडापिसा झालेला आहे आणि त्याला बातमी कळते किंवा त्याला माहिती कळते की या अमिषाचे अनेक मित्र आहेत, अनेक मैत्रिणी आहेत, अनेक मित्रांबरोबर ती बोलते फिरते किंवा तिचा तो स्वभाव आहे त्या पद्धतीनं ती हे करते, म्हणजे सर्वांच्या बरोबर ती फिरणं, शॉपिंगला जाणं, फोनवरती बोलणं अशा पद्धतीने. आणि ह्यानं आमिषावरती पाळत ठेवायला सुरुवात केलेली आहे, तिच्या जीवनात ढवळाढवळ करायला सुरुवात केलेली आहे. आणि तू कोणाशी बोलायचं नाही आहेस किंवा तू माझीच आहेस आणि असं तसं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण तयार व्हायला लागलेलं होतं. आणि याच्यामध्ये मग दोघांच्या वादाला सुरुवात झाली. आता ही वादाची सुरुवात ती मारहाणीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्यानंतर ही जी अमिषा आहे, ही जी मेहुणी आहे, ती आपल्या दाजीला आता टाळायला लागलेली होती आणि हा त्यामुळे आता व्यथित व्हायला लागलेला आहे. आणि मग त्यानं अजून तिला त्रास द्यायला सुरुवात केली आणि मग यामुळे तिनं पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार दाखल केली होती की हा मला अशा पद्धतीनं त्रास देतो आहे. आता या सगळ्या गोष्टीचा आलोकला प्रचंड राग आलेला आहे. आता यानं याच काळामध्ये म्हणजे मुलींना कसं पटवायचं किंवा त्यांना वशीकरण कसं करायचं अशा पद्धतीची माहितीसुद्धा त्यानं नेटवरती घेतली अशी माहिती नंतर समोर आलेली आहे. आणि काही दिवसापूर्वी त्याच्या मुलीच्या नावाने एक चाकूचा सेट पण मागवलेला होता. असा नवीन चाकूचा सेट त्यांच्या घरामध्ये होता. आता तारीख आहे 20 जून 2021, वार आहे रविवार. आता इकडं ही जी अमिषा आहे ती अमिषा आपल्या आईवडिलांकडं आलेली होती आणि दुपारी तिनं तिचे जे काही मित्रमंडळी असतील त्यांच्याबरोबर तिनं शॉपिंग वगैरे केली, फिरलेली आहे. आणि संध्याकाळी एका ठिकाणी लग्न होतं, त्या लग्नाला गेली आणि त्यानंतर ती आता घरी आलेली आहे. दुसऱ्या बाजूला हा जो आलोक आहे त्या आलोकनं घरी मटणाचा बेत केलेला होता. आता वास्तविक पाहता आलोक हा मटण किंवा चिकन खात नव्हता, तो फक्त अंडी खायचा. पण असं असतानाही त्या दिवशी मात्र त्यांनी चिकनचा बेत केलेला होता. आणि त्यावेळेस सासूबाई म्हणजे त्यांच्या सासूबाई ज्या आहेत लक्ष्मीबाई यासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. रात्रीच्या साधारणपणे 11ची वेळ झालेली आहे आणि या आलोकनं बघितलं की सासूबाई आपल्या घरी आहेत, इथं आहेत. आता त्यानं हे ताडलं, इथं जर सासूबाई आहेत आणि सासरे जे आहेत ते कामावरती गेलेले असणार आहेत कारण ते सिक्युरिटी गार्ड आहेत, त्यामुळे मेहुणी घरी एकटीच असणार आहे. आणि त्यानंतर त्यानं तो चाकूचा सेट आहे त्यातला एक चाकू काढला, लपवला आणि तो
मेहुणीच्या घरी गेलाय. आता तिथं गेला, तो दारात आला. आता दाजी दारात आलेला पाहिल्यानंतर या मेहुणीनं ताडलं. तिच्या लक्षात आलं की आता काहीतरी हा बडबड करणार, गोंधळ घालणार, हे करणार, आणि त्यामुळं मग तिनं तिच्या मोबाईलमधलं व्हॉईस रेकॉर्डिंग जे आहे ते चालू केलेलं आहे. आणि आता तो आत गेला. आत गेल्यानंतर या दोघांच्यामध्ये बोलणं सुरू झालं. आता तिनं विचारलं की तू इथं का आलास, आणि त्यानंतर मग काय तो थोडासा लाजत लाजत समोर गेला असेल. त्यावेळेस मग ती म्हणते की बाबा आता आलायस ना, तर आता लाजतो कशाला. आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांच्यामध्ये अगदी प्रेमानं बोलणं सुरू झालं, हसणं, खिदळणं, लाडीगोडी वगैरे 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 अशा पद्धतीनं ते सगळं काही वेळ त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं चाललेलं होतं. आणि ही सगळी लाडीगोडी वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर मग या आलोकनं तिला विचारलं की तू पोलिसांमध्ये का गेली, माझ्या विरोधामध्ये तक्रार का दिली. त्यावेळेस मग तिनं सांगितलं मी माझ्या मनाची मालकीने, मला जे वाटतं त्या पद्धतीनं मी करेल, मी कोणाला फोन करायचा माझ्या पद्धतीनं मी करेल, तू मला सांगणारा कोण आहेस, आणि जर तुम्हाला परत त्रास दिला तर मग मी पुन्हा पोलिसांमध्ये जाईल आणि तुझ्या विरोधामध्ये तक्रार करेल. अशा आशयाचं ती तिथं बोललेली आहे. आता यामुळे त्यालाही राग आला आणि तिलाही राग आला. दोघांचाही आवाज वाढलेला आहे आणि दोघांनीही एकमेकांना शिव्या द्यायला सुरुवात केली किंवा अगदी अपशब्द वापरायला सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये या दोघांच्यात भांडण झालंय, पुन्हा एकदा वाद झालाय, आणि या रागाच्या भरामध्ये हा तिचा गळा दाबतो आणि इतक्या जोरामध्ये दाबतो की अक्षरशः तिची जीभ बाहेर येते, डोळे पांढरे होतात आणि ती अर्धमेली होते. अर्धमेली होऊन पडते. आणि त्यानंतर मग ती मरत कशी नाही, आणि म्हणून त्यानं तो चाकू काढला आणि तिच्या गळ्यावरून फिरवला आणि त्या ठिकाणी रक्ताची चिळकांडी उडालेली आहे. आणि नंतर त्यानं तिच्या शरीरावरती वार करायला सुरुवात केली आणि तिला त्या ठिकाणी ठार केलं. आता हे सगळं चालू असताना त्या ठिकाणी सासूबाई या आलेल्या आहेत. त्यांनी हे सगळं बघितलं आणि जावई तुम्ही हे काय करताय किंवा हे काय केलंय अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या बोलल्या. आणि त्यानंतर मग हा त्यांच्यापाशी म्हणला ओरडू नका, नाहीतर सगळे लोक बाकीची जागी होतील. आणि त्यानंतर सासूंला पकडलं आणि सासूंच्या पण गळ्यावरून चाकू फिरवलाय, सासूंला पण जखमी केलेला आहे, रक्तबंबाळ केलेला आहे, त्यांना ठार केलेला आहे आणि तिथं पाडलेलं आहे. आता या दोघींचाही मृतदेह तिथं पडलेला आहे. याला खात्री पटलेली आहे की या दोघीही मरण पावलेले आहेत. त्यानंतर त्यानं त्या दोघींनाही बेडरूममध्ये टाकलेलं आहे, त्यांच्या अंगावरती चादर टाकलेली आहे. आणि नंतर मग हा बाथरूममध्ये गेलाय. त्यानं आपले हात वगैरे रक्तानं भिजलेले होते ते साफ केलेले आहेत. आणि हे सगळं जे प्रकरण चाललं होतं हे खुनाचं, ते साधारणपणे अर्धा तास चालू होतं. त्यानंतर मग हा आपल्या घरी गेलाय. आता घरी त्याची पत्नी होती. त्या पत्नीनं दरवाजा उघडला. आता सगळे रक्ताळलेली कपडे आणि अशा पद्धतीच्या अवतारात तो समोर पाहिला. आणि पाहिल्यानंतर आता ह्या पत्नीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की यानं नक्कीच काहीतरी कांड केलेला आहे किंवा यानं आपल्या बहिणीला मारलेलं किंवा काहीतरी तिच्या मनात आलं. आणि त्यानंतर मग त्या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला. आता या वादामध्येच यानं आपल्या पत्नीबरोबर ती संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. तर तिनं या गोष्टीला विरोध केलाय. आणि मग हा विरोध करणं आणि या सगळ्या गोंधळामध्ये त्यानं मग त्या पत्नीच्या गळ्यावरून चाकू फिरवलाय, तिला मारहाण केली. आता यांच्यामध्ये हा गोंधळ चाललेला होता, आवाज झाला आणि त्या आवाजामध्ये त्यांची मुलगी जी आहे परी, ती जागी झाली. तिनं बघितलं आपला बाप आपल्या आईला मारण्याचा प्रयत्न करतोय किंवा मारतोय. त्यावेळेस तिनं आपल्या बापाला अडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस आता ही तर ऑलरेडी पत्नी अर्धमेली झालेलीच होती. आणि मग ती जी मुलगी आहे त्या मुलीला मग त्यानं मारहाण करून तिला खाली पाडलेला आहे. आणि खाली पाडल्यानंतर तिचे हातपाय बांधले आणि बाजूला एक हातोडा पडला होता, तो हातोडा उचलला आणि तिच्या डोक्यामध्ये घातला. आणि नंतर चाकूनं पण तिला मारलं आणि त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या लेकीला त्यानं ठार मारलं. आता इकडं पत्नी ठार झालेली आहे, मुलगी ठार झालेली आहे. त्यानंतर त्याचा मुलगा झोपलेला होता, त्या मुलाच्या पाशी गेलाय, त्याच्या तोंडावरती उशी ठेवली आणि त्याच्यावरती दाबायला सुरुवात केली. त्या मुलानं काही वेळ धडपड केली आणि त्याच्यानंतर तो कायमचा शांत झाला. आता या सगळ्यांना मारल्यानंतर, म्हणजे सासूला मारलंय, मेहुणीला मारलंय, बायकोला मारलंय, मुलीला मारलंय, मुलाला मारलंय, एवढ्या सगळ्यांना संपवल्यानंतर तरी पण हा विचार करत होता, इकडं तिकडं फिरत होता. आणि सकाळी म्हणजे उजाडता यानं गळफास घेतला आणि आत्महत्या केली. हा मेला. आता दुसरा दिवस उजाडलाय, सोमवार.
ह्याचे जे सासरेबुवा होते ते मेयो परिसरामध्ये चंद्रलोक ही जी इमारत आहे त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डचं काम करत होते. आता ते घरी येतात. आता घरी आल्यानंतर घरामध्ये दरवाजा उघडाच असतो, हे आत शिरतात आणि बघतात तर त्यांची पत्नी आणि मुलगी अंगावरती चादर घेतलेली आहे आणि झोपलेली आहे. त्यामुळे हे स्वतःचं सगळं आवरतात, तिकडं काही लक्ष देत नाहीत आणि त्यांच्या हे लक्षातही येत नाही. आता काही माध्यमांमध्ये अशी माहिती आली होती की हे जे वडील आहेत ते वडील हे थोडेसे व्यसनी आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली नसावी, पण त्यांनी त्यांची बाकीची जी काही कामं होती ती केली आणि त्यानंतर ते आपल्या मुलीच्या म्हणजे विजयाच्या घरी पोहोचले आणि त्या ठिकाणी दरवाजा वाजवायला सुरुवात केली. दरवाजा बंद होता आणि मग बाकीचे शेजारी पाजारी पण आलेले आहेत आणि मग त्यातल्या एका शेजाऱ्यांनी खिडकीमध्ये बघितलं तर मुलगा जो आहे साहिल तो त्या ठिकाणी निश्चित पडलेला आहे आणि बाकीचं काही दृश्य त्यांनी बघितलं आणि अत्यंत अघटित अशी काहीतरी घटना घडलेली आहे. आणि नंतर मग त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं. तहसील पोलिसांना ही बातमी गेलेली आहे आणि अशा पद्धतीची घटना घडली आहे हे कळल्यानंतर मग अगदी वरिष्ठ पोलिसांपासून सगळे पोलीस घटनास्थळी हजर झालेले आहेत. घराचा दरवाजा तोडण्यात येतो. आता आतमध्ये बेडवरती ती पत्नी पडलेली आहे, मुलगा पडलेला आहे, मुलगी आहे, पतीनं आत्महत्या केलेली आहे, तो लटकतो आहे. अशा पद्धतीनं हे 4 मृतदेह आणि नंतर कळतं की तिकडंसुद्धा 2 मृतदेह पडलेले आहेत आणि मग हे सगळे मृतदेह हे मेयो हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतात. आता पोलीस ज्यावेळेस घराची तपासणी करतात त्यावेळेस घरामध्ये मग ते मोबाईल असतील, कागदपत्र असतील किंवा अमरावतीमध्ये जे घर होतं त्या घराच्या बँकेचं जे काही कागदपत्र होते त्या संदर्भातली तर ते त्याची फाईल असेल किंवा आणखी काही कागदपत्र, काही चिठ्ठ्या आणि चाकू वगैरे हे सगळं मग पोलीस त्या ठिकाणी ताब्यात घेतात आणि नंतर मग जे नातेवाईक असतील, शेजारी पाजारी असतील, मित्रमंडळी असतील या सगळ्यांबरोबर ती चर्चा करतात, त्यांच्याकडून जबाब घेतात. हे कसं घडलं असेल, काय घडलं असेल, यांची पार्श्वभूमी काय होती याच्याबद्दलची पण सर्व डिटेल या ठिकाणी पोलीस घेतात. आता सासू आणि मेहुणी यांचा जो मृतदेह होता तर तिथं पण त्यांना काही मोबाईल मिळालेला आणि मग त्या सगळ्यांची तपासणी केली. याच्यामध्ये मग तो मृतदेह जो होता म्हणजे तो मोबाईल जो होता त्या मोबाईलवरती जे रेकॉर्डिंग होतं ते रेकॉर्डिंग पोलिसांना मिळतं आणि त्याच्यामधून मग काही अंशी ही घटना कशी घडली असेल बघा, हे बघायला कोणी नव्हतं. आता मी तुम्हाला एवढं सांगितलं तो असा बोलला, ते असं केलं, तसं केलं. आता हे काही कोणी बघायला नव्हतं, हे कोणी ऐकायला नव्हतं आणि हे काही कोणी सांगितलेलं पण नाही. पण हे सगळं जे काही परिस्थितीजन्य पुरावा होता आणि ते जे रेकॉर्डिंग होतं तर या सगळ्याच्या माध्यमातून मग ही एक आपण कल्पना करू शकतो की अशा पद्धतीनं घडलं असेल आणि तेच आपल्याला माध्यमांमधून समोर आलेलं होतं. आता या सगळ्या मृतदेहांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि त्यानंतर मग 4 मृतदेह हे विवेक माथुरकर हे जे त्यांचे बंधू आहेत तर त्यांना ते देण्यात म्हणजे त्यांच्या परिवारांना देण्यात आलं. आता ही सगळी मंडळी जी आहेत म्हणजे नातेवाईक किंवा भाऊ बहीण ही सगळी मंडळी ही शांतीनगरच्या परिसरामध्ये राहत आहेत. या मंडळींना हे मृतदेह देण्यात आले. त्यानंतर सासऱ्यांना ते मुलीचा आणि पत्नीचा मृतदेह देण्यात आला आणि नंतर त्या मृतदेहांवरती अंत्यसंस्कार झालेले आहेत. लक्षात घ्या, खऱ्या प्रेमानं यांच्या संसाराला सुरुवात होते आणि अनैतिक संबंधाने यांचा संसार पूर्णपणे संपून या ठिकाणी गेलेला आहे. आता या दोघांच्या या अनैतिक संबंधाची शिक्षा ही त्यांच्या जोडीदाराला मिळाली, त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांनाही मिळाली आणि त्यांनी ज्यांच्या पोटी जन्म घेतला आहे त्यांनासुद्धा याची सगळ्यांची शिक्षा मिळालेली आहे. आता मी तुम्हाला जी घटना सांगितली, घटनाक्रम सांगितला, जी माहिती सांगितलेली आहे ती सगळी माहिती ही माध्यमांमधून समोर आलेली किंवा जी काही स्रोतांच्या माध्यमातून समोर आली होती ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सगळ्याचा तपास अजूनही चाललेला आहे. आता मी खरं तर प्रकरण घडल्यानंतर लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सांगायला पाहिजे होतं, पण काही गोष्टी अजून क्लिअर व्हायच्या होत्या आणि त्याच्यामुळे मग मी थांबलो होतो. पण तरी जेवढी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. पण ही माहितीच पूर्ण अंतिम आहे असं नाही. कदाचित याच्यामध्ये काही बदल पण असू शकतो आणि काही वेगळी माहिती पण आपल्यासमोर येऊ शकते. आता तुम्ही जर समजा या परिसरातले असाल किंवा या घटनेबद्दलची काय माहिती असेल किंवा याबद्दलचे काही साक्षीदार तुम्ही असाल तर नक्कीच कमेंट करा आणि याबद्दल अधिक काही किंवा मी सांगताना काही त्रुटी वाटल्या तरी पण मला अगदी सांगा की बाबा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तो छोटा मुलगा ज्याने आत्ताशी कुठंतरी आयुष्य बघायला, जग बघायला सुरुवात केली होती, तो छोटा मुलगा आणि ती छोटी मुलगी हे दोघंही सांगतात की आमच्या बापानं जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका. त्यानंतर ती पत्नी जी आहे ती पत्नी सांगते की माझ्या पतीनं जी चूक केली आहे
ती चूक तुम्ही करू नका. ती आई आपल्याला सांगते की माझ्या मुलीनं जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका. आणि ती चूक होती अनैतिक संबंधांची. आणि याच्यामुळे या सगळ्यांच्या 6 चिता पेटलेल्या आहेत. या चिता पाहून का होईना, पण जी मंडळी जर सुधारत नसतील आणि अशा पद्धतीचे चुकीचे संबंध ठेवत असतील, त्या मंडळींनी लक्षात ठेवा, आज यांच्या चिता पेटल्या, उद्या अशाच पद्धतीनं वागणाऱ्या अनैतिक लोकांच्या सुद्धा पेटू शकतात. आणि अशी गोष्ट आपल्या बाबतीत घडू नये असं वाटत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे, DSDच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अशा संबंधापासून दूर राहा, अशा संबंधापासून बाजूला राहा. कारण लक्षात ठेवा की आज हे जात्यामध्ये आहेत, काही मंडळी सुपामध्ये आहेत, उद्या अशीच अवस्था व्हायला नको. आता एक अत्यंत सुंदर असं हे सगळं आयुष्य आहे. ते आयुष्य जर आपण अशा पद्धतीने घालवत असू आणि आपल्यामुळे आपल्या मुलांना किंवा आपल्या आईवडिलांना, आपल्या भावा बहिणींना जर त्रास होत असेल तर मग आपल्या जगण्याला अर्थ नाही. आणि त्याच्यामुळे कृपा पुन्हा मी सांगतो, कारण ह्या सगळं सांगण्याच्या पाठीमागचा आपल्या DSDचा उद्देशच हा आहे की लोकांना या गोष्टींपासून परावृत्त करण्याचा आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलायचा आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर एक व्यक्ती जरी पुढं आली आणि एका व्यक्तीनं पण या गोष्टीपासून जर बाजूला झाली तरी पण मी हे जे काही बनवलं ते सफल झालं असं मी समजेल. आता बाकी तपास चालू आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.